आणि आता मुलाला घेऊन आलेलं आहे. आता पण त्याच्या आधी ज्यांच्या दावणीला ज्या मालकाच्या दावणीला बैल होता त्या मालकाशी आपण संवाद साधूया. मित्रांनो, जी मुलाखत तुम्ही कधी पाहिली नसेल अशी एक वेगळी मुलाखत आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहे. सो आपल्यासमोर ज्यांच्या दावणीला हारण्याआधी होता त्या मालकाशी आपण संवाद साधूयात. सर्वप्रथम दादा, आपलं नाव काय? गोरख धोंडीबा जाधव. गोरख धोंडीबा जाधव. राहणार मायगाव, देशमुख तालुका, कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. दादा, आज बैल हा तुमच्याकडे होता, हरण्या बैल, तेव्हा कशी त्याची कारकिर्दी होती? तिथंच आमची इकडे ना म्हणजे नगर नाशिक जिल्ह्यामध्ये त्याची हवाच होती. असं तो अशाच पद्धतीने शर्यती जिंकत होता? हो, 100% अशाच पद्धतीने. उलट लोक मला म्हणजे तसं काय चोरून आणला, मी लांबून जायचो, लोक तसं काय मला म्हणजे मारायला धावायचे. असं होतं. हरण्याची दहशत होती तिथं. मग दादा, हा हरण्या बैल हेमंतदादा फुलवरेंकडे कसा काय आला, कसं काय? हा म्हणजे हेमंतदादा फुलोरे का आला ना, तर आमचे म्हणजे नाना शेठ पावसे त्यांची आमची जुनी ओळख होती. मी गाडी हाकायला यायचो त्यांच्याकडे. आणि साहिल लहान होता तेव्हा साहिल लहान असताना आम्ही तो दादाची आमचे पहिल्यापासून 2005पासून कॉन्टॅक्ट होती त्यांची माझी. असं दादा, त्याचं पालन पोषण तुम्ही कसं करायचं? त्याला खाणं, त्याला सराव वगैरे कसा असायचं तिथे? हे सर्व कंटिन्यू असायचं पालनपोषण. मी काही लई मोठा माणूस नाही, मी गरीब माणूस आहे. पण मग ते आपल्या आपल्या पद्धतीनं आपण गव्हाची चंदी द्यायचो त्याला, चारा वगैरे. पण तो एका घोड्यात एकाच जोत्यावर दोन्ही गाड्या करायच्या तो, असं आतून बाहेरून. दादा, हरण्या जसा मुंबईच्या दावणीला आला तसा त्याने नाव केला आणि मी ऐकून तुम्हाला हेमंत फुलोरे दादाने गाडीसुद्धा दिली. हो, मोटरसायकल बक्षीस दिली मला. काय बोलू शकता दादा हेमंत दादा? नाही, दादासारखा दिलदार माणूस नाही हा या जीवनात आज. पण म्हणजे असं एवढं मोठं मन केलं, कोणी रुपये देत नाही. माझा हरण्या तिकडे बक्षीस जिंकायचा तर लोक मला बक्षीस देत नव्हती. पण आज दादाने एवढं मोठं मन केलं, म्हणजे काही संबंध नसताना दादानं मला एवढं प्रेम दिलं, त्याबद्दल मी दादाचे खूप आभारी आहो. दादा, हरण्या बैल आता इथे मुंबईमध्ये आल्यापासून महान भारत केसरी, त्याच्यानंतर आणि पुसेगावचा हिंद केसरी झाला आपला हरण्या. आणि आता मुंबईमधली देसाईचं सावळी मैदान, सर्वात मानाचा मोठा पारंपरिक मैदान, एक हिंद केसरी मैदान सुद्धा म्हटलं जातं त्याला. आज त्या मैदानात आपल्या हरण्या बैलाने विजय प्राप्त केला, कसं वाटतं? नाही, म्हणजे विजय प्राप्त म्हणजे तो याचे पळाई बाबतीत त्याचा विषयच नाही. पण दादाने एवढं मला प्रेम दिलं का पुढं असो पुसेगावचं मैदान भारत म्हणजे महान भारत केसरी, त्या मैदानात सुद्धा दादानं कॉल केला होता मला का तुम्ही या बा गोरक्षेट, तुम्ही या तिथे, तुम्ही या बा हजर राहा. दादानं कॉल केला होता मला. पण नंतर आता तुमच्या पुसेगावच्या मैदानामध्ये सुद्धा म्हणजे आजसुद्धा काल म्हणजे मला यायची इच्छा नव्हती, पण मग दादानी कॉल केल्यामुळं मी इथं देसाई मैदानामध्ये आलो. ते म्हणे बक्कासूरची गाडी लागलेली आहे. हां, असं जेव्हा तुम्हाला समजलं बकासूरसोबत आपला हरण्या बैल पळणार होता आणि आज म्हणजे घाटावरील टॉपचा बैल बकासूर आणि हरण्यासुद्धा आता आपलं मुंबईमधलं नाव करतोय, घरोघरी नाव पोचला हरण्याबद्दल, आणि आज बकासूरसोबत शर्यत होती आणि ती जिंकून आली, त्याबद्दलचा आनंद कसा आहे? नाही, ते आनंद काय आता ते काही सांगता येत नाही. म्हणजे आता असं आहे, हरण्याचं नाव घेतलं डोळ्यात अश्रू येतं, काय सांगता तुम्ही? दादा, असं वाटत नाही का जसा हरण्या बैल दादा हेमंत फुलोरेच्या दावणीला आला तसा तो नावरूपाला आला? हा, नाही, आता ते दादाच्या नावानं म्हणजे ना साहिलच्या, आता साहिल मी असताना मी नाना शेटका येत होतो तेव्हा साहिल मी बघितला होता लहान असताना. असं मग दादा आले, गोरख मला काही कवा ना तू हरण्या दे म्हणे. म्हणजे मी काय त्यांना भेदभाव म्हणजे काहीच नाही केलं, आपल्या घरच्या संमती म्हणून. दादाला म्हणलं तू माझ्याकडे आल्या का आणि तुमच्याकडे आल्या काय, तर तुम्ही तुमच्याकडं पळावा म्हणलं. असं पण दादानं अजून भेदभाव माझ्याकडे केला नाही, काही केला नाही. असं दादा, जर आता कधी तुम्हाला हरण्या बैल लागत असेल तर मग तेव्हा कसं नियोजन असतं? नाही, दादाने मला बरेच वेळा सांगितलं तू तिकडे तयारी कर, पण तिकडे टॉपचे आम्हाला घोडा भेटत नाही, तिकडे गाडी लागत नाही मैदानामध्ये, तर हरण्या नेऊन काय म्हणजे शर्यत कुठे कोणासंग खेळायची. असं आहे. आम्ही नाव सोडलं होतं एक मध्ये दादानं, मी दादानं बॅनर पाठवून मला नाव दिलं होतं, आम्ही कोणत्या घोड्यामध्ये खेळायला बैल म्हणजे कोणत्या घोड्यात हाकू, पण गाडी जोड लागली नाही. 1 महिन्याभर गाडी तशीच होती. असं दादा ऐका ना, हरण्या बैल आता बिनजोडचा
बादशाह, हां घाटावरती 3 फेऱ्यामध्ये पण बादशाह, नाही आणि तिथं तो आता सेकंदाला पण धावतोय. काय हो. बोलाल म्हणजे सेकंदाचं पण कसं काय त्याचं नियोजन होतं तिकडे? सेकंदाचं तुम्हाला ती शूटिंग टाकू का मी? शूटिंग आहे तुमच्याकडे नक्कीच? नाही 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 माझ्याकडे शूटिंग आहे. हा दाखवा ना. मी जालन्यामध्ये हां. 1 नंबर केलं तर हरण्याव, हा म्हणजे हरण्या असा कुठंच नाही, सेकंड पॉईंटला सुद्धा केलता. हा आणि तुम्हाला घाटावर सुद्धा केलता, जे घाटा आता पुण्यामध्ये होतं ना, हा तुम्हाला दाखवतो. नक्कीच दादा ती शूटिंग आपण सेपरेट टाकू. दादा आता मला शूटिंग दाखवतात, ती पाहणार आहे मी. मित्रांनो नुकताच मी आता व्हिडिओ बघितला, बागड आणि हारण्या होता, जालना इथे झाली होती आणि तिथे सेकंदामध्ये प्रथम क्रमांक हो. पटकावला होता. म्हणजे हारण्या बघा ना, बिनजोड 3 फेरे आणि सेकंदामध्ये सुद्धा नंबर करतो. दादा हारण्या बैल तुमच्याकडे तुमच्या घरच्या गाईचा होता का कुठून खरेदी केला होता? नाही 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 मी ना छोटा असताना घेतला होता. कुठून घेतला होता हारण्याला? हा गाडीतून घेतला होता. अच्छा, मग तेव्हा तुम्हाला कसं काय वाटलं की बाबा हा बैल आपल्याला खरेदी करायला पाहिजे? नाही नाही माझ्या बैल ना टॉप 1चेच राहत्या हां आजपर्यंत, जेवढे तुम्हाला सांगतो म्हणजे तेवढी. हां म्हणजे मी असं आहे. मित्रांनो दादाने आता दुसरा एक हारण्या दाखवला जो त्यांच्याकडे होता, हा सुद्धा हारण्या टॉपला बघायचा. आणि त्याच्यानंतर दुसरा हा हारण्या आला. दादा तुमच्या दावणीला आता कोणता हारण्याशिवाय बैल आहेत का? हो आहे ना. काय बैलाचं नाव आहे ते? त्याचं नाव हरण्या ठेवले मी. अरे म्हणजे आधी पण होता तो हारण्या आणि हा दादाला दिला तो पण हारण्या आणि हां. आता सुद्धा तो बैल हारण्या आहे. काय हारण्यावरती एवढं प्रेम का म्हणजे त्या नावावरती? नाही 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 पण आपण नाव पाहिल्यापासून हरण्यात ठेवतो. ते पळू नाही तर नाही पळू. कोणताही बैल येणार याच्या पुढे सुद्धा बैल येणार, त्याचं हो, नाव हो, हारण्याच हो, असणार, हो. हारण्याशिवाय कोणताही बैल नसणार. दादा हा हरण्या बैल तिथे कसा होता? शांत स्वभावाचा होता, कसा होता? नाही नाही शांत होता तो बैल. असं वाटत नव्हतं का हा पळण म्हणून, असा हा कोणालाच वाटत नव्हता. हा आता ही दादा का जरी आला तरी हे करायला लागला, नाही तर मी एकटा असा पाठीमागे घेऊन येतो त्याला असं. सो मित्रांनो आज आपण अशी बाईट घेतलेली आहे जी कधी कोणी पाहिली असेल नाही पाहिली. पाठीमागं बोला ना दादा. म्हणजे असा जसं एकानं नंदी चालतो ना, हां असा पाठीमागं मी एकटाच कासरा घेऊन, मी खेळात दांगला तर एकच राहतो, मी एकटाच राहतो. हां माझ्या का कोणी बॅकिंग नाही, कोणी काहीच नाही. नाही हां मी तसं काय चोरून आणला, लोक मला पाहत बसायचे हरण्याची गाडी आली, हा माणूस कुठं गेला. म्हणजे असे इतके मला मस्त लोकांनी त्रास दिला हरण्याविषयी. म्हणजे हरण्याला त्रास दिला आणि मला त्रास दिला, खूप त्रास दिला आम्हाला. म्हणजे तिथे कसं त्रास म्हणजे तुम्हाला काय पैरेला? नाही 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 पैरे नाही, मग? गाडी नंबर 1ची मारायचा. हां तर लोक मला हाणायची, हां लोकांनी हाणलं. आता ते नाव घेऊन ते तुम्हाला सांगता येत नाही. अच्छा तो वैयक्तिक हां आहे. हां असं. आणि दादा हारण्याला तेव्हा पैरा कसा असायचा तिकडे? नाही नाही पायरा घोड्यात पळायचा तो. घोड्यात पळायचा तिकडे? हो, अच्छा घोड्यातच पळायचा तिकडे? हो नळवाडीच्या घोड्यामध्ये पळायचा. हां गणेश भाऊचं नाव होतं त्यांचं. अहो ती 1 नंबरचा घोडा होता तो पण. आणि हरण्यात जवळ त्या घोड्यात बैल गेला नळवाडीच्या घोड्यात, हां तर गाडी 6 म्हणजे कोणालाच पडली नाही गाडी आमची. एकाच जोत्यो हरण्या, आतून काय आणि बाहेरून काय. पब्लिकवर राहायचं ना आतून राहायचं एकाच जोत्यो. सो मित्रांनो म्हणजे दादाने सांगितलं तर हारण्या घोड्यात पळायचा. म्हणजे मला वाटलं एखाद दुसरा शर्यत अशी घोड्यात पळायचं, पण तिथे असताना हारण्या हा घोड्यातच पळायचा. हो भरपूर नाव कमवले. आमचे आमदार साहेबांनी सुद्धा सत्कार करले माझा. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे आल्यानंतर असतो दादा असतो दादा पैऱ्यामध्ये पळायला लागला. चांगला देऊ तुम्हाला. आता मित्रांनो हा दुसरा छोटा हारण्या जो आता त्यांच्या धावणीला आणि जो आधी हारण्या दाखवला तो होता, त्याच्यानंतर हा हारण्या आणि त्याच्यानंतर हा हारण्या मुंबईमध्ये आल्यानंतर दुसरा हारण्या पाहू शकता आपल्यासमोर आहे. सो आपल्याला 3 हारण्या बघायला भेटले. आणि ना आता आपण गोरख धोंडीबा जाधव यांची रजा घेतो आणि खूप चांगल्या पद्धतीने मुलाखत दिली, त्यांनी चांगल्या पद्धतीने सांगितलं. आणि आता आपण जाऊन तुम्हाला मुलाखत दाखवतो ना. सो आता आपण भेटूया अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. थांबा नाही.